इथं तुम्हाला 2 प्रकारच्या साबुदाण्याची थालीपीठ दिसत आहेत. साबुदाण्याचं थालीपीठ ज्या पद्धतीने भाजलेलं आहे ना, त्याचा रंग बघू शकता एकदम गोल्डन रंगावर आलेला आहे. चवीला तर हे थालीपीठ एकदम मस्त झालेलंच आहे. पण हे थालीपीठ मी तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, की हे थालीपीठ किती खुसखुशीत झालेलं आहे. थालीपीठ एकदम सहज मोडले जात आहे. गरम-गरम थालीपीठ खाल्ल्यास अजून एक तुम्ही नक्की मागून खाल याची खात्री. या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण किती असायला पाहिजे. बऱ्याच वेळा साबुदाण्याचे थालीपीठ हे मऊ किंवा लिबलिबीत होते, तर असे होऊ नये, क्रिस्पी आणि खुसखुशीत होण्यासाठी थालीपीठचं प्रमाण कसं असायला पाहिजे इथपासून थालीपीठ भाजण्यापर्यंत आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी 250 ml च्या कपाने 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 1 किंवा 2 वेळा धुवायचा. जास्त चोळून त्याचा स्टार्च काढायच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. स्क्रीनवर तुम्हाला हाताला स्टार्च दिसत असेल. हे असंच राहू द्यायचं. अजिबात काढायचं नाही. त्यामध्ये पाऊण कप मी पाणी घातलेलं आहे आणि रात्रभर आपल्याला हा साबुदाणा भिजवून ठेवायचा आहे. मी जवळून दाखवते. साबुदाण्यावर दुधाळ पाणी तुम्हाला दिसत असेल. हे असंच असायला पाहिजे. रात्रभर मी इथं साबुदाणा भिजवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया. रात्रभर साबुदाणा भिजवल्यास साबुदाणा उत्तमरित्या भिजला जातो. लहान आकाराचे 3 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. पाणी न घालता उकडलेले आहेत म्हणजे ते चिपचिपीत होणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा बघूया. 2 बोटाच्या चिमटीमध्ये साबुदाणा दाबून बघायचा. सहज दाबला जात आहे, मॅश होत आहे. म्हणजे आपला साबुदाणा इथं परफेक्ट भिजलेला आहे. इथं टिप नंबर 1 साबुदाणा भिजवण्यासाठी प्रमाणापेक्षा जर जास्त पाणी घातले तर साबुदाणाचं थालीपीठ कुरकुरीत न होता मऊ किंवा लिबलिबीत होते. टिप नंबर 2 साबुदाण्याचे थालीपीठ मऊ होण्याचं दुसरं कारण म्हणजे उकडलेल्या बटाट्याचं प्रमाण जास्त होणे. म्हणून मी इथं बटाटा मॅश करून किंवा किसून न घेता हाताने मोडून 1/3 कप घेतलेला आहे. टिप नंबर 3 साबुदाणा थालीपीठ कुरकुरीत होण्यासाठी कच्चा बटाटा वापरायचा आहे. हा वजनी 50 ग्रॅम बटाटा आहे. तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी पाव कपमध्ये बटाटा ठेवून दाखवत आहे म्हणजे आकार किती होईल याचा तुम्हाला अंदाज येईल. काश्मीरी मिरची पावडर, हिरवी मिरची स्लाइस करून घातलेली आहे. ही मिरची जरा भलतीच तिखट आहे त्यामुळे मी 1.5 मिरची घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 अष्टमोस्ट टीस्पून मी इथं सिट्रिक ॲसिड खलबत्त्यामध्ये बारीक करून घातलेली आहे. थोडी कोथिंबीर घातलेली आहे. खात नसाल नाही घातलं तरी चालेल. थोडेसे जिरे घातलेले आहेत. सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साबुदाणा मऊ आहे, बटाटा मऊ आहे. त्यामुळे थालीपीठला क्रंच येण्यासाठी मी इथं जाडसर शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. ज्याच्यामुळं थालीपीठ खाताना एक क्रंच येईल. टिप नंबर 4 आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा थालीपीठ तुम्ही लावणार आहे किंवा करणार आहे, तेव्हाच त्याच क्षणाला आपल्याला हा बटाटा, कच्चा बटाटा किसून घालायचा आहे आणि मीठ तेव्हाच आपल्याला घालायचं आहे. हा बटाट्याचा किस जर आधी घालून ठेवला तर किस काळा पडेल आणि मीठ आधीच घालून ठेवलं तर थालीपीठच्या मिश्रणाला मिठामुळे पाणी सुटेल आणि मिश्रण हे पातळ होईल. त्यामुळं थालीपीठ एकतर व्यवस्थित थापता येणार नाही आणि तव्यावर उचलून घालता येणार नाही. म्हणून थालीपीठ करायच्या वेळीच आपल्याला कच्चा बटाटा आणि मीठ घालायचं आहे. आता सगळं मिश्रण आपल्याला एकत्र व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एक महत्त्वाची टिप इथं, की बटाटा हातानेच मोडून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही मॅश कराल किंवा किसाल, तेवढा जास्त बटाटा मऊ होतो किंवा थालीपीठचं मिश्रण हे मऊ होते. थालीपीठ कुरकुरीत होण्यासाठी पाव कप साबुदाण्याचं पीठ मी इथं घातलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही उपवासाचं तुमच्याकडे जे कुठलं पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही घातलं तरी चालेल. पण मी इथं साबुदाण्याचंच पीठ प्रेफर करेन. याच्यामुळे साबुदाण्याची थालीपीठं एकदम कुरकुरीत होतात. एकदा नक्की करून बघा. साबुदाण्याचा आकार न मोडता अगदी अलगद आपल्याला पीठ मळायचं आहे. एवढ्या साबुदाण्याच्या पिठामध्ये मध्यम आकाराचे 5 ते 6 थालीपीठं तयार होतात. ही थालीपीठं मी कागदावर थापलेली आहे. तुम्ही प्लास्टिकच्या बॅगवर तेल लावून थापलात तरी चालेल किंवा कापडावर थापलात तरी सुद्धा चालेल. तेलात 2 बोटं बुडवून घ्यायची आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला थालीपीठला थापून घ्यायचं आहे. काठ जर चिरलेले असतील तर ते व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पातळ थालीपीठ आपल्याला थापायचं आहे.
माझ्या अनुभवानुसार कागदावर थापलेली अशी थालीपीठं चवीला जास्त छान लागतात. याचे कारण म्हणजे याला वरून अतिरिक्त पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. थालीपीठ थापताना काठ पातळ राहतील याकडे लक्ष ठेवावे. जर काठ चिरले जात असतील तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या हाताचा आधार घेऊन किंवा फाटलेले काठ एकत्र आपल्याला जोडून व्यवस्थित थापून घ्यायचे आहे. या थालीपीठला आपण वरून कसलेच पाणी लावलेले नाही, त्यामुळं कागदावरून हातावर हे सहज थालीपीठ घेता येते. थालीपीठला मध्ये एक छोटंसं होल पाडून घ्यायचं, ज्याच्यामुळं थालीपीठ सगळ्या बाजूने एकसारखे भाजले जाईल. थालीपीठ इथं मी जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला साबुदाणे किती अखंड आहेत हे लक्षात येईल. टिप नंबर 6 आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थालीपीठ नॉनस्टिक तव्यावर भाजण्यापेक्षा अशा तव्यावर भाजावीत. हा तवा खास चपाती आणि थालीपीठासाठीच आहे. या तव्यावर थालीपीठं गोल्डन रंगावर भाजून होतात आणि एकदम खुसखुशीत तयार होतात. तव्याला इथं मी ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि त्यावर थालीपीठ घालून कडेने तेल किंवा तूप तुम्ही सोडू शकता. मी इथं तेल घातलेलं आहे. वरून झाकण लावायचं आहे. झाकण लावायलाच पाहिजे असे अजिबात नाही. नाही लावले तरी सुद्धा चालते. खालच्या बाजूने गोल्डन रंगावर थालीपीठ भाजून झाल्यानंतर स्क्रीन दाखवल्याप्रमाणे थालीपीठ आपल्याला उलटून घ्यायचे आहे. उरलेल्या थालीपीठच्या मिश्रणामध्ये मी अजून थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालून घेत आहे. आपण साबुदाणा वडा ज्या रंगाचा केला ना, त्याच रंगाची मला थालीपीठं आवडतात म्हणून मी अजून थोडंसं मिरची पावडर घालून ते व्यवस्थित मळून थालीपीठ थापून घेत आहे. तोपर्यंत या थालीपीठची खालची बाजू पण व्यवस्थित भाजून झालेली आहे आणि ते मी बाजूला काढून घेतलेले. आता या थालीपीठला आपल्याला परत ग्रीसिंग करायची अजिबात गरज नाही. इथं लाल मिरची पावडर घातलेलं थालीपीठ मी तव्यावर घातलेलं आहे आणि 2 मिनिटं झाकण आता न लावता मी हे असंच थालीपीठ भाजून घेत आहे. 3 ते 4 मिनिटांनी स्लो टू मीडियम फ्लेमवर खालच्या बाजूने आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ गोल्डन रंगावर भाजायचे म्हणजे थालीपीठ खाताना चवीला जास्त छान लागतात. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट मी जवळून दाखवते. लक्ष देऊन जर बघितलं ना, तर यामधले जिरे कुठेही करपलेले नाहीत, पण थालीपीठ एकदम व्यवस्थित खमंग भाजलेले आहे. या थालीपीठाची खालची बाजू सुद्धा आपण भाजून घेऊया. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी मी या थालीपीठमधल्या लक्षात आणून देते. स्क्रीनवर जर लक्ष ठेवलं ना, तर कच्चा बटाटा जो घातला होता त्याचे लच्छे सुद्धा यामध्ये व्यवस्थित दिसत आहेत. इथून पुढच्या कुठल्याही थालीपीठसाठी तवा परत ग्रीसिंग करण्याची अजिबात गरज भासत नाही. आता भाजलेले थालीपीठ क्रिस्पी झाले का ते बघूया. थालीपीठ करताना हिरवी मिरची घालून पांढऱ्या रंगाचं थालीपीठ करा किंवा काश्मीरी मिरची पावडर घालून थोडंसं लालसर रंगाचं थालीपीठ करा. दोन्ही थालीपीठ चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात. दिलेल्या प्रमाणानुसार थालीपीठं खुसखुशीत तर होतातच, पण चवीला एकदम म्हणजे एकदम मस्त होतात. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली, की स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे काठाला गोल्डन रंग किंवा ब्राऊन रंग आला, की थालीपीठ लगेचच पलटावे. असे गोल्डन रंगावर भाजलेले थालीपीठ चवीला एकदम छान लागते, एकदम खुसखुशीत तयार होते. याच्यासोबत तुम्ही काकडीचा रायता मी साबुदाण्याच्या वड्याच्या रेसिपी बरोबर दाखवलेला आहे, तो दिला तरी चालेल. शेंगदाण्याची चटणी दिली तरी चालेल किंवा प्लेन साधं ताजं गोड दही सोबत दिलं तरी सुद्धा चालेल. हे थालीपीठ खाताना एकदम गरम-गरमच खावे. अजून एक सजेशन, या थालीपीठमध्ये हिरव्या मिरचीचं प्रमाण अजून थोडंसं वाढवून सोबत जे दही दिलेलं आहे त्यामध्ये थोडीशी साखर घालून गोड दही केल्यास याची चव खूपच छान लागते. एकदा नक्की करून बघा. तयार झालेले थालीपीठ मी तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला ते किती खुसखुशीत झालेलं आहे याचा अंदाज येईल. एकदम मस्त आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे. इथं माझी साबुदाण्याच्या थालीपीठची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.